एकूणच संजय गांधी नॅशनल पार्क मधल्या काही अधिकृत आणि काही अनधिकृत असलेल्या घरांच्या काही टपऱ्यांचा प्रश्न उपस्थित झाला आणि उच्च न्यायालयाने आदेश केलं की संजय गांधी नॅशनल पार्कच्या अंतर्गत असलेल्या सगळ्या वस्त्या वाड्या दुकानं सगळी बाहेर काढा। प्रॅक्टिकली तशा प्रकारचं आमच्या वन खात्याने कारवाई करायचं ठरवलं आणि त्याकरता संपूर्ण पोलीस बंदोबस्त पण आला आणि मला प्रवीण दरेकरांचा फोन आला की मला सांगितलं प्रवीण दादा जर इथं जर कारवाई केली तर लॉ अँड ऑर्डर सुद्धा धोक्यात येईल। मी आमच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले की आज स्थगिती ठेवा, मान्य न्यायालय आपण सांगू की जर का अशा प्रकारची ड्रॅस्टिक ॲक्शन घेतली आणि जर उद्याला गोळीबार वगैरे झाला, लोक मृत झाली तर ते आपल्याला शोभनीय नाही। आणि मग माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना मी सांगितलं की बा आपल्या स्तरावर एक बैठक घेऊन, मग अशी मी उल्लेख केला, प्रवीण दरेकरांनीच मला सांगितलं की असा एक प्रकारचा तिथे शेतकरी जमीनदार आहे, 30 एकर जागा आहे आणि त्याला TDR दिला तर तो ती जागा तुम्हाला द्यायला तयार आहे। तर त्या ठिकाणी इमारत बांधण्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश केले। मग गृहनिर्माण मंत्री म्हणजे सचिव होते, नगरविकास सचिव होते, जिल्हाधिकारी होते आणि प्रवीणजी तुम्हाला मी सांगेन एक लक्षवेधी टाका ना, आता अजून 2 आठवडे बाकी आहेत, लक्षवेधी टाका। अरे तू मग एकत्र म्हणजे आदिवासी विकास मंत्र्यांनी आम्ही एकत्र त्याला म्हणजे उत्तर देऊ, म्हणजे जेणेकरून मग या गोष्टी करता काय स्वरूप आलेलं आहे ती माहिती तरी आम्हाला घेता येईल। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि आपण मगाशी सांगितलं कुठेतरी पाईपलाईन, मी आदेश आजच म्हणजे आजच्या स्वरूपात देतो की ज्या ठिकाणच्या वस्त्यात जोपर्यंत त्याचं पुनर्वसन होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या असलेल्या गोष्टी त्यांना परवडत मिळतील, काही चिंता करायची गरज नाही।